माऊली डेव्हलपर्सच्या देवगड ब्राह्मणदेव या साईटवर आज स्लॅब कास्टिंगचं काम सुरू असा आणि या भागात आपण स्लॅब कास्टिंग कसा करतो याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। मागच्या भागामध्ये आपण स्लॅब शटरिंग त्याच्यानंतर स्टीलची संपूर्ण माहिती घेतलेली। या भागात आपण कास्टिंग कसा करतो त्यावेळी कोणती काळजी घेतो त्याची आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। मिक्सरमुळे आवाज थोडंसं कमी होता पण तरी देखील आपण संपूर्ण माहिती देऊचा तुमका प्रयत्न करणार आहोत। त्याच्यासाठी ही व्हिडिओ आपली नक्की शेवटपर्यंत बघा आणि अशाच कोकणातील घर बांधकामच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी आता आपली सिमेंटची गाडी वगैरे सर्व इलेली असा आपण अल्ट्राटेक सिमेंट वापरतो आणि या ठिकाणी मिक्सर आणि लिफ्ट सगळे आपली काम चालू असा। तर इकडे आपण M20 to M25 तर या रेंजमध्ये आपण कॉन्क्रीटचं जो प्रपोर्शन आता ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्ये आपण लिक्विड देखील टाकतो। वॉटरप्रूफिंग लिक्विड तर आपण प्रमाणात असता पर बॅग त्याचं जे प्रमाण असतं त्या प्रकारे आपण यूज करतो। तर या ठिकाणी आता आपलं जो कॉन्क्रीटचा मटेरियल आता मिक्सिंग होता तर इकडे वाळू आणि एका साईडला सिमेंट तर ह्यो संपूर्ण माल या ठिकाणी प्रॉपर वॉटर रेशो मेंटेन करून तो मिक्स केला जातं। त्यानंतर त्याला रोटेशन देखील दिले जातात कारण रोटेशन खूप इम्पॉर्टंट असतात कारण हे सर्व मटेरियल प्रॉपर मिक्स हो कवा। या मिक्स झाल्यानंतर या ठिकाणी वरती जी आपली लिफ्ट लावलेली असा तर या लिफ्टमार्फत आपण जो आपलो स्लॅबचा फर्स्ट फ्लोअर असा तर या ठिकाणी आपण या सर्व मटेरियल त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करतो आणि तिथून मग पुढे जे आपले ट्रॉली असतात जे आपली गाडी असतात तर त्यामार्फत या ठिकाणी स्लॅबच्या जे लोकेशनला हवा तर त्या ठिकाणी आपण तो कॉन्क्रीटचा मटेरियल पास करत असतो। तर असं संपूर्ण काम या ठिकाणी चालू असतं। तर सकाळी 10:30 वाजता आपलं यो स्लॅब सुरू झालेलो असा आणि ऑलमोस्ट 1000 ते 1200 स्क्वेअर फीटच्या स्लॅबला साधारण आपल्या 4 ते 5 तास लागतात। तर या ठिकाणी सर्व मटेरियल देखील आपण आधीच स्टॉक करून ठेवलेला होता आणि आता सर्व आपण या ठिकाणी यूज करतो। तर आपण आता काही वेळातच वरती स्लॅबवर जाऊन तिकडचे देखील अपडेट घेतलो। या ठिकाणी आपल्या सिमेंट वगैरे सर्व या ठिकाणी स्टॉकलाच आधी ठेवचं लागतं तशी ऑर्डर वगैरे देऊन ठेवची लागतात कारण जर कॉन्क्रीटिंग चालू असताना जर कोणता मटेरियल शॉर्ट पडला तर त्या ठिकाणी स्लॅबमध्ये ब्रेक होता आणि तो ब्रेक खूप म्हणजे असं आपलं कॉस्टली होता आपल्या कारण तिकडून लिकेजचे चान्सेस होऊ शकतात। त्यामुळे शक्यतो स्लॅब कास्टिंग करताना कंटिन्युअस आणि थ्रूआउट स्लॅब कास्टिंग होत ह्याच्यावर आपल्या पूर्ण फोकस करूचं लागतं आणि त्या दृष्टीने सर्व मटेरियल लेबर गँग त्यानंतर पाणी ह्या सर्व आपल्या गोष्टींची व्यवस्था आधीपासूनच करूची लागतं। स्लॅब कास्टिंगवरती होत असताना आपल्या जे बॉटमचे सपोर्ट असतात तर या ठिकाणी देखील लक्ष ठेवायचं लागतं कारण जवळपास 10 ते 15 जण वरती स्लॅबवर काम करत असतात। कॉन्क्रीटची गाडी फिरत असतात तर त्यामुळे आपल्याला तिकडे देखील लक्ष ठेवायचं लागतं। त्यानंतर जे आपण पूर्ण टेप वगैरे सर्व पॅक केलेली होते तर त्या ठिकाणाहून कुठून स्लरी वगैरे कॉन्क्रीटची बाहेर पडता की नाही ह्याच्यावर देखील लक्ष ठेवायचं लागतं। तर अल्टरनेट एका पिरियडनंतर आपल्या खाली या ठिकाणी येऊन चेकिंग करूचं लागतं। शक्यतो आपण या ठिकाणी 2 माणसं ठेवतो तर ज्या ठिकाणी ते कॉन्क्रीटिंग करत असतात तर त्या पोर्शनमध्ये राहून ते संपूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवून असतात आणि हे जे सपोर्ट वगैरे असतात ते एक्स्ट्रा देखील आपल्या प्रत्येक रूममध्ये ठेवचे लागतात। आता आपण चाललो वरती स्लॅबवर तर पहिल्यांदा आपण जो एक्सटर्नल जिनो असा तो आपण या ठिकाणी कास्ट करून घेतलेलो असा। त्या ठिकाणी आपण व्हायब्रेटर वगैरे यूज करून लेवल वगैरे त्याची करून घेतलेली असा आणि इकडे आता आपलं प्रॉपर काम चालू असा। तर ऑलमोस्ट आपलं 50% स्लॅब कास्ट झालेलो असा। आपण आचऱ्यामध्ये गेल्यामुळे या ठिकाणी उशीर राहिलो पण प्रथमेश आणि इतर सर्व मंडळी या ठिकाणी लक्ष ठेवून होती। आपण आता स्लॅबवर इलो आणि ऑलमोस्ट आपलं बहुतेक स्लॅब कास्ट झालेलो असा थोडंसंच बाकी राहिलं। तर या ठिकाणी व्हायब्रेटर वगैरे सर्व आपला चालू असा सर्व टीम लेवलिंगची वगैरे या ठिकाणी काम करत येतात। तर मगाशी आपण जो खाली कॉन्क्रीट मिक्स बघितलेला तर या लिफ्टमार्फत वर येत आणि त्यानंतर असे छोटे आपले ट्रॉली बॅग असतात तर गाडी असतात तर या गाड्यामधून या ठिकाणी आपल्या हवा त्या लोकेशनला आपण ह्यो माल असतो तो प्लेस करतो। तर या ठिकाणी वॉटर सिमेंट रेशो देखील खूप महत्त्वाचं असतं। एकदम घट्ट पण माल आपण या ठिकाणी ओतू शकत नाही आणि एकदम पातळ पण असू शकत नाही तर त्यावेळी आपल्या या ठिकाणी लक्ष ठेवायचं लागतं आणि वरून आपल्याला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे लागतात
की आपल्या कसं कमी घट्ट हवं किंवा ज्या कसं हवं तो त्या प्रकारे. कारण काही वेळा या ठिकाणी पूर्ण माल असता तो आपलो घट्ट येता, काही ठिकाणी पाणी जास्त होतं, तर तसे खाली आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे लागतात. तर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पूर्ण प्रॉपर लक्ष द्यायचं लागतं आणि यासाठी आपले सर्व सुपरवायझर्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनची टीम, तरी सर्व या ठिकाणी हजर असतात. तर या संपूर्ण नॉनस्टॉप आपला काम चालू असतं. सकाळी फक्त ज्यावेळी लिफ्ट आणि ट्रॉली वगैरे सर्व जोडूचे असतात मिक्सर, तर त्यावेळी फक्त 1.5 ते 2 तास वेळ जाता. पण त्यानंतर या ठिकाणी एकदा स्लॅब कास्टिंगचं काम सुरू झाला की त्यानंतर आपल्याक नॉनस्टॉप या ठिकाणी काम करूचं लागतं. तर ती एक काळजी घ्यायची लागतं. ही जर काळजी घेतली तर संपूर्ण स्लॅब आपलो एकच कंटिन्युअस कास्टिंग होतं आणि त्याच्यामुळे लिकेजचे वगैरे त्रास असतात ते कमी होतात. कॉन्क्रीट प्लेस करून झाल्यानंतर व्हायब्रेटर वगैरे आपण लावतो. त्यानंतर आता हे कवर्स वगैरे असतात, तर ह्या गाड्यांमुळे आपले कवर्स कट होतात, कारण ते पूर्ण हेवी गाडी आपल्या ठिकाणी येऊन जातात. त्यामुळे आपल्या त्या कवर्सवर देखील खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं लागतं, कारण स्टील जर त्या ठिकाणी खाली बॉटमला ओपन राहिलं तर ते का गंजण्याचं वगैरे चान्सेस असतात. त्यामुळे एक आपली व्यक्ती ही पूर्ण स्लॅबच्या कवरसाठी स्पेशली आपण ठेवतो. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचं माल टाकतो होतो त्या ठिकाणी व्यवस्थित व्हायब्रेटिंग वगैरे करणे, त्यानंतर त्याची लेवलिंग करणे आणि मग फायनल लेवल करणे. तर असा संपूर्ण आपला काम चालू असतं. तर या ठिकाणी आता आपण एक पोर्शन पहिलं घेतलेलो होतो, तर तो आता कंप्लीट झालेलो असा. तर त्या कंप्लीट झालेल्या पोर्शनला आता जवळपास 15 ते 20 मिनटं गेलेली असत. अशी ज्यावेळी कंडिशन येतात तर त्यावेळी आपल्याक ज्या ठिकाणी आपण आधी स्लॅब कास्ट केलेला असता तर ते का थोडंसं रफ करून घेऊन मग त्यानंतर आपण ज्यावेळी तो कॉन्क्रीटचं मटेरियल टाकतलं होतं त्या ठिकाणी व्यवस्थित व्हायब्रेटिंग करूचं लागतं, जेणेकरून आधीचं जो आपण एक 15-20 मिनटापूर्वी कॉन्क्रीटिंग केलेला होता तर तो कॉन्क्रीटचा मटेरियल आणि नवीनचा आपण टाकतलं होता मटेरियल ह्या एकदम मॅच होता. या ठिकाणी जर आपण असं स्क्रॅच करून जर त्या ठिकाणी मटेरियल टाकला नाही तर त्या ठिकाणी देखील कॉन्क्रीट लवकर सेट होऊन तिथून देखील आपले नॉर्मल ते मायनर क्रॅक्स वगैरे राहू शकतात. तरी छोट्या गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर शक्यतो आपलो जो स्लॅब असता तो लाईफ टाईम राहता आणि जास्त ते का काय लिकेजचं किंवा स्ट्रेंथला काय फरक पडत नाही. त्यानंतर पण एक गोष्ट असतं की ह्यो स्लॅब कास्ट झाल्यानंतर त्या ठिकाणाहून मुवमेंट देखील आपण करता नाही. एक पर्टिक्युलर टाईम असता इनिशियल सेटिंग टाईम, तर तो इनिशियल सेटिंग टाईम कंप्लीट होईपर्यंत स्लॅबवर आपल्याला मुवमेंट करूची लागत नाही. तर ती देखील आपण काळजी या ठिकाणी घेतो. ज्यावेळी आम्ही स्लॅबवर असतो तर त्यावेळी आपलं संपूर्ण मटेरियलवर देखील लक्ष असतं की काही वेळा या ठिकाणी जे कामगाराची टीम असतात तर त्या ठिकाणी वाळू खडी देखील जास्त करण्याचा प्रयत्न होऊ शकता, लिक्विड वगैरे टाकतात की नाही. त्यानंतर वॉटर प्रॉपोर्शन ता देखील आपण या ठिकाणी स्लॅबवर राहून चेक करत असतो. आणि जे आपले संपूर्ण इलेक्ट्रिक पॉईंट वगैरे असतात तर त्यांची देखील आपल्याला काळजी घ्यायची लागतात, कवर्सची देखील काळजी घ्यायची लागतात. त्यामुळे हे जे संपूर्ण 4 ते 5 तास असतात तर त्या ठिकाणी आपल्याला कोणतेही इतर गोष्टींचा विचार न करता संपूर्ण स्लॅबवर आपल्याला फोकस करून ठेवायचं लागतं. कारण इकडे जरा आपण लक्ष आपलं विचलित झालो तर तो भविष्यात आपल्याला खूप प्रॉब्लेमॅटिक विषय होता आणि ते रिपेअर करणं देखील खूप कॉस्टली असतं आणि त्याचा जो इफेक्ट असता तो लाईफ टाईम आपल्या होत राहता. त्याच्यामुळे ज्यावेळी आपण स्लॅब कास्टिंग करतो त्यावेळी आपला पूर्ण लक्ष या स्लॅबवरच हवा. कवर्स, त्याच्यानंतर कॉन्क्रीटचं प्रॉपोर्शन, जे आपले इलेक्ट्रिक पॉईंट्स असतात ते, त्याच्यानंतर जी लेवलिंग व्यवस्थित आहे की नाही, व्हायब्रेटर व्यवस्थित होतं आहे की नाही. अल्टरनेट आपल्याला व्हायब्रेटर देखील एक ठेवचं लागतं, कारण एक जर समजा व्हायब्रेटर आपलं काही कारणास्तव या ठिकाणी बंद पडलो तर लगेच दुसरं व्हायब्रेटर आपल्याला त्या ठिकाणी अटॅच करू हवं. लेवलिंग वगैरे देखील प्रॉपर होतं की नाही तर ती देखील आपल्याला वारंवार चेक करूचे लागतात. सोबत स्लॅबची जी थिकनेस असतात तर त्या थिकनेसवर देखील आपल्याला लक्ष ठेवायचं लागतं, कारण जे आपण 5 इंच थिकनेस देतो तर ती कंटिन्युअस प्रॉपर रवाक हवी, जेणेकरून आपलं स्लॅब लेवलमध्ये येतो. त्या ठिकाणी जर 4 इंच किंवा 6 इंच वगैरे झाली तर त्या ठिकाणी देखील आपल्यावरती लप वगैरे होऊन त्या ठिकाणी पाणी साठू शकता. समजा स्लॅबची लेवल 4 इंच झाली तर पाणी साचताला 6 इंच जर झाली तर त्या ठिकाणी उंचवटं राहतलो, तर त्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची लागतं.
तर शक्यतो व्हायब्रेटिंग वगैरे केल्यानंतर प्रॉपर लेवल येतात, तरी देखील आपल्याला वरून लेवल करूची लागतं. मगाशी आपण जो पोर्शन या ठिकाणी ठेवलेलो, तर त्या ठिकाणी आता देखील कॉन्क्रीट सुरू झालेला असा. तर पहिल्यांदा आपण कॉन्क्रीटचे गाडी वगैरे असतात तर त्या ठिकाणी प्लेस करून प्रॉपर आपण लेवल करून घेतलो. आणि या ठिकाणी आपल्या पर्टिक्युलर व्हायब्रेटर व्यवस्थितच करून घ्यायचं लागतं, कारण ह्यो माल अजून सेट झालेलो नाही. जस्ट अर्ध्या तासापूर्वी याचा कॉन्क्रिटीकरण झालं असल्यामुळे अजून तो सेट झालो नाही. आणि जोपर्यंत तो सेट होत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये व्हायब्रेटर वगैरे लावू शकतो. जर का 1 ते 2 तासाच्या वर पिरियड गेलो तर त्या ठिकाणी आपल्या तो माल व्हायब्रेट होणार नाही आणि क्रॅक्स लिकेज देखील त्या ठिकाणाहून होऊ शकतात. प्लस मॅचअप देखील शक्यतो होत नाही. तर ही आपल्याला एक काळजी घ्यायची लागतं. जी जॉईंट्स असतात तर त्या ठिकाणी आपल्या एक व्यवस्थित व्हायब्रेटर स्वतः उभं राहून मारूचं लागतं, कारण काही वेळा कामगार असतात ते अनस्किल असतात, वरच्यावर व्हायब्रेटरिंग वगैरे करून किंवा काही ठिकाणी व्हायब्रेटर देखील मारत नाही. तर त्यांच्यावर देखील आपल्या बारकाईने लक्ष ठेवायचं लागतं. तर या प्रकारे आपल्या ठिकाणी काम सुरू असा. बाजूकच आपलं आता जिन्याचा जर लँडिंग होता तर त्याचा देखील कास्टिंग होता. तर हे संपूर्ण गोष्टींचं लक्ष जर ठेवलं तर शक्यतो आपल्या प्रॉब्लेम्स कमी येतात. मित्रांनो, आतापर्यंत आम्ही जेवढी कामं केली आहेत घरांची, तर त्या ठिकाणी अजूनपर्यंत तरी लिकेजचा आपल्याला त्रास इलेलो नाही. तर भविष्यात आपण असाच काम करत राहणार असो, कारण स्लॅबच्या वेळी पर्टिक्युलर मी आणि प्रथमेश या ठिकाणी दिवसभर थांबून या सर्व कामांवर लक्ष ठेवून असतो आणि आमच्या अंडरच ही सर्व कामं आम्ही करून घेतो. दोन 10 झाले आहेत आणि आपलं स्लॅब ऑलमोस्ट या ठिकाणी कंप्लीट होत चाललेलो असा. तर या ठिकाणी आता सर्व जे लिफ्टसाठी लागणारे जे प्लेट वगैरे असते ते या ठिकाणी काढलेले आहेत. आणि आता जो शेवटचे जे पूर्ण मटेरियल असतं तर त्या या ठिकाणी घेऊन लिफ्ट उतरल्यानंतर या स्लॅबची पूर्ण लेवल होईल. इकडे सर्व आता क्लिनिंग वगैरे करून घेतल्याने आणि मटेरियल देखील आपला ॲक्च्युअल ज्या प्रमाणात मागवलेला त्याच प्रमाणात आपल्या लागलेला असा. आणि जस्ट आता काही मिनटांचा म्हणजे अजून एक 15 ते 20 मिनटं या ठिकाणी लागतील स्लॅब कंप्लीट हो. 2:30 वाजल्यात आणि आपलं स्लॅब फायनली आता या ठिकाणी कंप्लीट झालेलो असा. तर आता ही जी लिफ्ट वगैरे आहे तर ते उतरवल्यानंतर आता ही उरलेली एवढ्या पोर्शनची लेवल आहे ती आता सगळी होईल क्लिअर आणि मग सगळे जे कामगार असतात ते खाली उतरतले आहेत. 1200 स्क्वेअर फीटचं स्लॅब सकाळी 10:30 वाजता सुरू झालेलो आणि बरोबर 2:30 वाजता म्हणजे 2:24ला या ठिकाणी एंड झालेलो असा. 4 तास लागले एकूण कंटिन्युअस स्टार्ट टू एंड या ठिकाणी स्लॅब कास्टिंग झालो. आणि आज वातावरण देखील एकदम पूर्ण तापलेला असा, कडक ऊन पडलेला असा. पाऊस असता तर एकदम थोडा तो म्हणजे मळब असताना जरा बरा वाटतं, पण उन्हात एकदम स्लॅबला क्रॅक वगैरे जाण्याचे देखील चान्सेस असतात. तर आपला मागून पण एकदम पूर्ण सेट होत इलेला असा. तर आज आपण आता उद्या 24 तास आपण हलवणार नाही. मग परवा आपण 2 दिवसांनी हे साईड्स वगैरे आपण ओपन करून ठेवतलो आणि 1 दिवस उद्याचा देऊन मग आपण इकडे जे आता वाळू ठेवलेली आहे तर त्याचे आपण वाटे घालून घेणार आहोत. कारण 24 आवर्स आपण स्लॅबवर काय मुवमेंट वगैरे करत नाही, कारण तो पूर्ण इनिशियल सेटिंग टाईम असता कॉन्क्रीटचं. त्याच्यामुळे त्या दरम्यान या ठिकाणी काय आपण हालचाल केली तर मायनरचे क्रॅक जाऊ शकतात. त्याच्यामुळे उद्याचं पूर्ण दिवस आपण म्हणजे आज आणि उद्याचं पूर्ण दिवस आपण या ठिकाणी कोणतीच काय हालचाल करतलो नाही. तर आता इकडे सर्व क्लिनिंग वगैरे चालू असा. त्यानंतर आता मिक्सर वगैरे सर्व या ठिकाणी शिफ्टिंग करतील. तर स्टार्ट टू एंड या ठिकाणी आपला काम कंप्लीट झालेला. आता उरलेली मंडळी आहे ती सर्व आता लिफ्ट वगैरे सर्व खोलून घेतलेली आहेत.
स्लॅब कास्टिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण खाली येऊन एकदा चेक करतो आपले सपोर्ट वगैरे बरोबर असत का ते आपण स्लॅब वेळी देखील चेक करत असतो. पण स्लरी वगैरे पडली की नाही ते चेक करूचे लागतात. तर काही एक स्लरी वगैरे पडलेली नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वरती आपण गॅप सगळे आधीच फिलअप करून घेतलेले होते. त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त जर पाणी असता तर त्या फक्त थोडासा पडता, स्लरी वगैरे काही एक पडत नाही. तर ही एक काळजी आपल्या आवर्जून घ्यायची लागतात. तर ओव्हरऑल या ठिकाणी कंडिशन तर व्यवस्थित असं सगळे सपोर्ट वगैरे व्यवस्थित असत. स्लॅब स्टार्ट टू फिनिश या ठिकाणी कोणतोही जो प्रॉप्स वगैरे असत किंवा आपण वाशे लावलेले असत त्यांचा काय आपल्याला प्रॉब्लेम इलो नाही. तर ती एक आपल्यासाठी चांगली गोष्ट असा. लेवल करून देखील आपली आता डन झालेली असा. पूर्ण सर्व मंडळी आता या ठिकाणी खाली उतरली आहे. आता हे का आपण 24 तास पूर्ण असंच ठेवून उद्या दुपारनंतर आपण या ठिकाणी जे वाटे असतले जे पॉन्ड असतले ते आपण बनवतलो आणि मग नंतर 10 दिवस या ठिकाणी संपूर्ण ह्या स्लॅबवर आपण पाणी साचून ठेवणार आहोत. जसं जसं पाणी ज्या ठिकाणी आता कमी जे स्लॅब ॲब्सॉर्ब करून घेतला तसं तसं आपण इकडे फिलअप करून घेतलो. पहिले 4 दिवस खूप पाणी लागतं, नंतर थोडासा कमी पाणी लागतं. तर या ठिकाणी जसं स्लॅब कास्टिंगच्या वेळी आपल्या सर्व कॉन्क्रीटचा प्रमाण, त्याच्यानंतर लिक्विड, त्याच्यानंतर व्हायब्रेटर या सर्व गोष्टींची जशी काळजी घ्यायची लागता तशी क्युरिंगची देखील आपल्याक खूप काळजी घ्यायची लागता. कारण जेवढा आपण क्युरिंग करू तेवढा या ठिकाणी आपला स्लॅब तो मजबूत होतो. तर हे आता आपण नंतर क्युरिंग करतलो.